4 फेब्रुवारी 2024 सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया. झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू. कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण. या आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण विषयक सामाजिक संदेशासह आज पलूस, कुंडल, ताकारी, इस्लामपूर आणि सध्या परतीच्या प्रवासादरम्यान संत वाहते कृष्णामाई ताकारी या ठिकाणी असलेल्या पुलावरती अतिशय सुंदर असं डोळ्यामध्ये कायमस्वरूपी अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी निसर्गाचं आपल्याला पाहायला मिळतं. सूर्याची सोनेरी किरणं या कृष्णामाईच्या तीरावरती अर्थात नदीवरती पसरलेले आहेत. पक्षी पाण्यामध्ये जलतरण करतायत आणि धुकं जणू काही महाबळेश्वर, उटी, पाचगणी अशा प्रकारचं जे धुकं जसं आपल्याला सामावून घेतं तसं धुकं या ठिकाणी पडलेलं आहे आणि आपण जणू काही त्या धुक्यामध्ये अक्षरशः संचार करतोय. असं अतिशय देखणं रूप निसर्गाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे किती सुंदर असं निसर्ग चित्र या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. त्याची प्रचिती या ठिकाणी आम्हाला येते आहे. आणि या सायकल राईडमध्ये आम्ही पलूसमधून आदरणीय आमचे सहकारी मित्र कैलास मडके सर, त्याचबरोबर प्रवीण जाधव भाऊ हे या सायकल राईडमध्ये सहभागी आहेत. त्यांच्यासोबत मी हिम्मतराव मलमे सर. अतिशय देखणं रूप या ठिकाणी निसर्गाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या या प्रवासामध्ये बाहेर पडतो प्रवासासाठी, त्यावेळेला या सर्व गोष्टी आपल्याला वर्कआउट बरोबर आपल्या आरोग्यम धन संपदा असं ज्याला आपण व्यायामासाठी आपण बाहेर पडतो त्यावेळेला निश्चितच या गोष्टी आपल्याला भरभरून पाहायला आणि डोळ्यामध्ये साचवायला भेटतात. प्रवीण भाऊ, तुम्हाला काय वाटतं? आत्ताचं सुंदर असं किती सुंदर चित्र आहे. मी तर आता म्हटलं महाबळेश्वर, पाचगणी, उटी ज्या ठिकाणी जसं दृश्य दिसतं आपण ढगात आहे आणि सगळं ढग अक्षरशः आपल्या भोवती फिरतंय. यायला लागलाय महाबळेश्वरचा आणि खूप छान वाटलं. राईडला आल्यानंतर तर एवढं सुंदर रूप आहे पाहायला मिळाल्यानंतर इतकं मन भरून आलं की अगदी ते आता शब्दात सांगता येत नाही, इतकं मन भरून आलं आणि सुंदर दृश्य बघायला मिळालं. भोवताली बघितलं तर सगळं म्हणजे अतिशय सुंदर असं म्हणजे अक्षरशः आपल्याला त्याचं वर्णन करायला सुद्धा या ठिकाणी शब्द कापुरे पडत आहेत. एवढं सुंदर असं वातावरण आहे. म्हणजे थंडगार बोचरी हवा आहे, हे वाहणारं धुकं आहे, सूर्याची सोनेरी किरणं या ठिकाणी कृष्णा नदीच्या या तीरावरती आपल्याला पसरलेली दिसत आहेत. आणि भोवताचा परिसर जर बघितला तर अतिशय सुंदर असा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये ही राईड जी चालू आहे ती अफलातून अशी राईड आहे. मडके सर सुद्धा याच्यात म्हणजे त्यांना काहीतरी बोलायचं असं मला वाटतंय. अतिशय सुंदर अशी राईड आहे. जणू काय आपण ढगामध्येच आहोत. पूर्णपणे असं कापसासारखे ढग आले, धुकं, एकदम सुंदर अशी राईड. जरा माग सारखं माग चांगल्या प्रकारे आपल्याला वाटते. आणि मला वाटते प्रत्येकाने अशी सकाळच्या पहारी ही राईड करावी आणि एक प्रकारचा आनंद घ्यावा असं मी सांगू. धन्यवाद. खूप छान. म्हणजे काय म्हणजे किती मस्त वाटतंय प्रत्येकाला या ठिकाणी सांगणं. म्हणजे पडतं एवढी गोष्ट या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. आणि मित्र हो, या सगळ्या गोष्टी शक्य आहेत जेव्हा आपण या वर्कआउटसाठी आपण खरंच प्रत्येकाने आरोग्यम धन संपदा ही जी गोष्ट आपण म्हणतो केवळ ती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी बाहेर पडूया आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा व्यायाम करूया. निसर्गाचं रूप आपण प्रत्यक्ष पाहूया आणि असं हा जो निसर्ग आहे तो आपल्याला भरभरून देत असतो. आणि त्यामुळं आपण निसर्गाची देखील काळजी घेऊया. कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच तुमचं आमचं संरक्षण आहे. म्हणून मित्र हो, सहभागी व्हा, निरोगी राहा, आनंद घ्या. थँक्यू.
आदरणीय कैलास मडके सर आणि प्रवीण भाऊ जाधव यांच्यासह मी हिमंतराव मोलमे सर, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. पलूस सायकलिस्ट क्लब, पलूस सायकल व पर्यावरण प्रेमी सदस्य आदरणीय कैलास मडके सर, प्रवीण भाऊ जाधव आणि मी हिमंतराव मोलमे सर. धन्यवाद, नमस्कार.